माय माऊली नमस्कार. आला आला अधिक मास पूजापाठ सोबत अधिक मास पोथी ऐकू खास. घर एक मंदिर गोकुळवास. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु. चला तर अभिवाचनातनं श्रवण करूया पोथी. अध्याय 27. श्री गणेशाय नमः. पुरुषोत्तम मासाचे व्रत कसे सर्वश्रेष्ठ ते लक्ष्मीला सांगून विष्णू पुढे म्हणाला, ज्यांना महिनाभर पूजा सर्व व्रत करता येत नसेल त्यांनी काय करावे ते सांगतो. त्याने एक काहीतरी नियम धरावा. स्नान, दान, जप, तर्पण, पुराण, श्रवण, देवपूजा, तेलाचा त्याग, भूमी शयन, पत्रावळीवर जेवणे, अनारसे दान करणे, एकच धान्य खाणे, नखे वाढवणे, केस वाढू देणे, देवापुढे सतत दिवा लावणे, दाम्पत्य भोजन, अनवाणी चालणे, एक एक धान्य वर्ज करणे, आवळीच्या झाडाखाली स्नान करणे, फलत्याग, मीठ वर्ज करणे, तीळ, धान्य, तांबूळ, सोने, रुपये दान देणे, भागवत ऐकणे, उपोषण करणे, काही न मागता मिळेल ते खाणे, नक्त भोजन, धारणा पारणा एक वेळ जेवणे, केवळ हविष्ण अन्न खाणे, तुळशी पूजा, कृष्णाचे नाम घेणे, शाळीग्रामाची पूजा करणे, पूजा न केलेल्या मूर्तीचे पूजन करणे, सामिष धान्य त्यागणे, अशुद्ध अन्न टाकणे, परद्रोही परनिंदा न करणे, सदाचार करणे, अशुद्ध लोकांशी न बोलणे, सज्जनांची निंदा न करणे, दृष्ट पडलेली अन्न न खाणे, स्त्रिया, गायी, महंत, व्रतस्थ, देवदेवता, राजा, ब्राह्मण, वेद यांची निंदा न करणे. अशा प्रकारे विविध नियम विष्णूने सांगितले. आपण सुद्धा ज्या नियमात आपल्याला करता येईल ते करावे. त्या नियमाचे मासांती विसर्जन कशा प्रकारे करावे ती सर्व माहिती लक्ष्मीला सांगितली. चला तर आता ऐकूया पोथी. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायीचे वर्तमान. कथिले मास व्रत उद्यापन, जेणे आचरित व्रता लागुण पूर्णता होय साचार. आता पुन्हा वैकुंठ विहारी रमेसी मने गे प्रिय सुंदरी, ते पूर्वोक्त मास व्रत निर्धारी सर्व उपरी असे पै. हे पुरुषोत्तम मास व्रत यथोक्त विधीने आचरत, तया पाहता सिंहदूत पळवून जात दिगंतरी. सिंहा लागे विलोकुने जैसे गजपळती राणे, की वैनत्या पाहता क्षणे सर्प विचरी जातात, सर्पविवरी जातात, की उदेतांची दीनपांडिपती दिवा भीती सर्वलवती, तैशीचे मधुताची गती होय व्रती देखताच. यथोक्त मास व्रत करीत तदंगी सर्व येत वसत, आणि पुण्यक्षत्रे देवता समस्त त्याही राहत तेथेची. तयाच्या पुण्या नाही माप, नाना दुःखे दारिद्र्य पाप, समूळ नासोनी आप आप पुण्यस्वरूप होते इथे. पुरुषोत्तमाच्या सेवेविषयी ज्याचे मन निचळ राही, तया लागी विघ्ने राही वर्षुन देई भगवान. अधिक मास व्रत करीत हे यंत्र कुत्रापी वसवतो, तयापुढे पिशाच प्रेत भूतारी न देत कोणी. नाना शत यज्ञाहुनी मास व्रत श्रेष्ठ राही, कृतूंनी स्वर्ग प्राप्ती होई, आणि हे तो नेही गोलोका. हे मास व्रत येथा विधान, जो भक्तिभावे करीतो जान, तयाच्या फळाचे सर्व वर्णन शेषाचे नव्हेच. ऐसे हे पुरुषोत्तम व्रत सर्वाहुनी श्रेष्ठ अत्यंत, म्हणून प्रत्येक अधिक मासात सर्व यथोक्त आचरावे. परी तुके नव्हे कोणाचेनी, त्यांनी काय करावे करणी ती सांगतो ऐके साजणी. एकाग्र चित्त करून या अधिक मास येता क्षण, काही नेम धरावा जाण. स्नान दान जप तर्पण, पुराण श्रवण देवपूजा, तैल त्याग भूमी शयन, एक जाती पत्रावळी भोजन, अपुपदान नखकेश धारण, एकान भोजन तैशेची, नित्य दीपदान सांग, दंपत्य भोजन उपान्न हो त्याग, धान्य वर्जन नियम अभंग, धात्री स्नान नेम, फलत्याग लवण वर्जन, तिल तांबूल धान्य निदान, हे मरौप्य सौभाग्यवायन, भागवत श्रवण तिजेची, उपोषण अयाचित नक्त, धारणा पारणा एक भुक्त, अविष्णान मौन व्रत, तुळशी पूजा यथाविधी, श्रीकृष्ण नाम संकीर्तन, शालिग्राम शिलार्चन, अपूजित पूर्ती पूजन इत्यादी पूर्णोक्त नियम जे तयातुनी स्वेच्छानुसार एक दोन तीन स्वशक्य तू नुरूप साचार.
नियम घ्यावे यथाविधी, नियमाचा भंग न होई तैसे वर्तावे सर्वदाई, नियमभंगे पूर्व अर्चितही पुण्य जाते विलसायास, एकही नियम केल्याशिवाय अधिक मास जयाचा व्यर्थ जाय, तया दारिद्र्य दुःख अतिशय प्राप्त होत निश्चय, या स्तव एताचे अधिक मास उद्देशोनी पुरुषोत्तमास, एक तरी नियम विशेष मानवी आवश्यक कीजिये, जे कोणी अधिकमासी एके किंवा अनेक नेमेसी आराधिती पुरुषोत्तमासी अखंड तयासी सुख होय, इंदिरे आता अधिकमासी मनुष्य मात्रे जाने मासी अवश्य पाळावे ते तुझशी सांगतो ऐक साचार, राजिका राजमान द्विदल मधुमास कांजी तील तैल पलांडुल शुनमुस्तामूल शत्रांग श्रुगुगृजन आणि मादक वस्तू संपूर्ण अधिक माशी सोडाव्या, धितुक्या वस्तू अमिषादिवान तितुक्या समस्त भरजाव्या, प्राण्यंग चूर्ण ते आमिष, फळा माझे जंभीर आमिष, धान्य माझे मसूर आमिष, आणि भूमी जल वन आमिष, ताम्र पात्रस्थ गव्य विशेष त्यासे बुध म्हणती आमिष, आत्मार्थ पाहाचे तन्ना शेष तेही आमिष बोली जेते, असं परद्रोह प्रनिंदा अधिक मासी वर्धावी सदा, परदारागमन कदा करू नये शिसाचार, शाल्य दुष्ट भाव दुष्टांना क्रिया दुष्ट शब्द दुष्टांना दग्धांना द्वीपाची तांना अधिक मासी वर्जावे, द्विज द्विष्ट पतित तमले चरासी प्रात्यासी आणि वेदवायासी, तेवीस सर्व रजस्वलासी अधिक मासे बोलू नये, आणि तेही पाहिलेले अन्न काक दृष्ट आणि सुतकान्न तेही अधिक मासा माझी जाण, बक्षु नये कदापि वेद द्विज भूपाळ श्री गोव्रती महंत निर्मळ, यांची निंदा कदा काळ अधिक मासी करू नये, ऐसे अधिक नियम विशेष समस्त पाहिल्यास अधिक मासात साक्षात भगवान राधाकांत पुरुषोत्तम तोष होतो, श्रीमद्भागवत अधिक मासी भावे एके नित्यनेमिसी तयाचे पुण्य वर्णवायासी चतुर्मुखई शकेना, आणि पुरुषोत्तम मासात जे शाळीग्राम शिळे प्रत तुळशी दळ लक्षे पूजित तयाचे पुण्य अनंतसे, इंदिरे जे अधिक मासात एकान्न भक्षण व्रत करीत ते चतुर्भुजवून त्वरित परमगतीने पावती, एकान्न व्रता प्रत्येकाही इतर व्रत पवित्र नाही, एकान्नेशीची सिद्धमुनी निर्वाण पद पाविले, अधिक मासी नक्त करीत ते मानव नरादीप पोहत, आणि सर्व सुख भोवनी येत मोक्षाप्रत पावते, नक्त भोजी नर निर्मळ सर्व पुण्यात्मा होय निर्मळ, प्रतिदिनी अश्वमेधाचे फळ लाभे सगळं तयासी, असो ऐसे नियम सांग इंदिरे तुझं कथिले भंग, आता गृहीत नियमभंग विधीपूर्वक सांगतो, नक्तभोजी मानवे पूर्ण अंती करावे ब्राह्मण भोजन, अयाचिताचे उद्यापन स्वर्गदान हे होय, अमावशे न आणावे सदक्षिणा गोदान द्यावे, धात्री स्नान नरे करावे, दधी किंवा दुग्धदान, ज्या फळाचा धरावा नेम ते ते दान द्यावे उत्तम, ते नाही सांगता हुनी परम फळ निस्तिम लाभते, तैलस्थानी धृतदान द्यावे धृतस्थानी दुग्धदान करावे, धान्य निमत सांगतार्थ द्यावे, गोधूमशाली तुंडुल भूशयन कर्त्या नराने सपरी शया देणे, आपणा आणि परासी जेणे अत्युत्तम सुख होय, पत्रावळीचे भोजन तयाचे येसी उद्यान, धृत शर्करास उत्तमान्न जेऊ घालणे ब्राह्मणासे, मौन भोजन जे करीत तही शेवटी सांगतार्थ, घंटा निरण्य सहित तिलदान देऊनिया, धृत प्रचुर उत्पन्नने जेऊ घालणे दंपत्या कारणे, नकशिक धर्मानवाने दान देणे आदर्श, उपानह त्यागाची सांगता, उपानवाने होय तत्वता, लवणाचा परित्याग करिता नाना रस दान द्यावे, दीपदान व्रताच्या अंती करावया तद्वत संपूर्ती, पात्रासहित दीप निवृत्ती दान द्यावा विप्रास, पल प्रमाण ताम्रदान त्यात घालावे धृत पवित्र, सुवर्णवर्ती घालून विचित्र दान द्यावा दीपतो, धारणा पारणा सांगनाथ अंती सहस्र कांचनोपेत, मृंगमय किंवा हेम निर्मित अष्टकुंप समर्पावे, आणि छत्रोपान हास हवर्तमान स्त्रीशंत मोद क्रियावे दान, तैशाचे कृषभमान दान देवा यथाविधी, ऐसा प्रकारे नेम सांगता यथाविधी केली असता, गृहीत नेमाची होऊन पूर्णता यथोक्त फळ लाभते, आणि उक्तिविधी साधारणात जरी कोणी असमर्थ किंवा वेळी यथोक्त पदार्थ
दुर्लभ होत निर्धारे, तरी मग काय करावे ते सांगतो ऐका आगवे. केवळ विप्रासी पूजनी भावे, द्यावे दक्षिणा यथाशक्ती, आणि तयाच्या मुखे करून व्रतपूर्ती वधवावी जाण. बीज वाक्य श्रवणे तत्क्षण, यथोक्त पूर्ण व्रत होय. आणि प्रियधिक मासात श्री पुरुषोत्तम प्रीत्यर्थ नियम घेऊन यथोक्तम. जो जो पदार्थ वर्जिला असी, तो तो पदार्थ अधिक मासाती, दान देऊनी विप्राप्रती, तन्मुखे ऐकुणी व्रतप्रती, देवे नंतर स्वये भक्षावा. ऐसा गृहीत नियम त्याग, करता होऊन येता सांग. यथोक्त नियमाचे चांग, भगवत कृपे लाभते फळ. दक्षिणा देऊनी विप्राप्रती, तन्मुखे ऐकावी व्रतप्रती, व्रतांची दक्षिणा न अर्पिती, तै ते पै पडती नरकांत. आणि व्रत वैकल्ये पाहून महाकुष्टी होती जाण. तस्मात दक्षिणा देऊन व्रत परिपूर्ती वधवावे. ऐसे प्रतिभावे करिता सकळ व्रत फळ हे हाता. अनंत वाजपेयाचे तत्वता, फळ लाभते निश्चय. सकळ पापे होती दहन, मनोरथ पुरती संपूर्ण. आणि अंतिमोक्ष सदन, लाभते जाण साचार. इंदिरे ऐसा अधिक मास, पुण्यफल दाता हाय विशेष. यथार्थ एक इतिहास सांगतो ऐसे सादर तू. ऐसे बोलून दामोदर, कथा सांगू लागला मधुर. तेचे वर्ण सुंदर, पुढच्या प्रसंगी होईल पा. इति श्री अधिक मास महात्म्यसार. बृहन नारदीय पद्माधार, सज्जन श्रोते ऐकत चतुर. सप्तशती तत्वयादाय गोड. या ठिकाणी आपला 27वा अध्याय पूर्ण झाला. पौर्णिमेच्या दिवशी पुरुषोत्तमाची पूजा करावी. बिल्वपत्र व्हा, ब्राह्मणाला अन्न वस्त्र दान द्या. आणि जर श्रवण केले असेल तर बोला जय श्री कृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री पुरुषोत्तमाय नमः लिहायला विसरू नका.